भोकरीचा वृक्ष आहे हा. भोकर संस्कृतमध्ये आपण श्लेष्मांतक म्हणतो याला. तर भोकराची जी फळे येतात कच्ची त्याचं लोणचं बनवलं जातं आणि ते लोणचं अत्यंत चविष्ट, भूक वाढवणारं आणि पोट व्यवस्थित करणारं असतं. ज्या लोकांना शौचावाटे आमांश पडतो म्हणजे आव पडते, जुलाब होतात, वारंवार संडासला जावं लागतं, तर त्यांच्यासाठी भोकरीचं लोणचं जे आहे ते अमृताप्रमाणे काम करतं. कोकणामध्ये या कच्ची भोकर जे आहे त्यातल्या बिया काढून त्या सुकवून ठेवल्या जातात आणि सुकवून मग नंतर जेव्हा आवश्यकता असेल त्यावेळी त्या भोकरांच्या फळांची भाजी केली जाते. याला श्लेष्मांतक म्हटलंय. म्हणजे छातीतला कफ याने कमी होतो. ब्रोंकायटिसमध्ये याचा काढा दिला की सर्दी खोकला कमी होऊन चांगला गुण येतो. ज्यांच्या दाढेतून किंवा दातातून रक्त येतं आणि भोकराच्या काड्याने गुळण्या केल्या की दातातून येणारं रक्त थांबतं, दातांच्या ठिकाणचा ठणका कमी होतो. त्वचा विकारामध्ये याचा काढा घेतला की त्वचा विकार कमी होतात. शरीराची आग लाही दगदग होत असेल तर त्याच्यामध्ये पण भोकरीचा चांगला उपयोग होतो. अल्सर जे आहेत, जखमा तोंडातील असू देत किंवा बाकी शरीरात कुठेही, तर त्या जखमा बरं करण्याचं खूप मोठं काम भोकरीने होतं. आणि भोकरीची जी फळं आहेत ती बल देणारी आहेत, शक्ती वाढवणारी आहेत.